आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची एखादी सत्ता येईल इतकी ताकद मंत्री भरत गोगावले यांचा दावा, तर स्थानिक युतीबाबत मुख्य नेत्यांचा निर्णय मान्य करणार असंही वक्तव्य। लाडकी बहीण योजनेचा पुरुषांनी लाभ घेतला असेल तर कारवाई होणार, अजित पवारांचा इशारा। तर पुरुषांना पैसे गेले असतील तर पैसे वसूल करू सोडणार नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया। आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही, जर आलेले असतील तर ही योजना पुरुषांची करता नव्हती। त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू। काही टक्क्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, 14,000 पुरुषांनी लाडकी बहीणचा लाभ घेतल्याच्या चर्चांनंतर हसन मुश्रीफांचं विधान। लाडकी बहीण योजनेचे पुरुषांनी फॉर्म कसे भरले, कॉन्ट्रॅक्ट कुणाकडे, SIT ED कडून याची चौकशी करा, सुप्रिया सुळेंची मागणी। रोहित पवार 2019 मध्येच भाजपमध्ये येणार होते, नितेश राणे यांचा दावा। रोहित पवार भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात, ते मनाने भाजपात, शरीरानं शरद पवारांसोबत, मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली। राहुरी येथील शेतकरी मेळाव्यानंतर तनपुरेंच्या घरी अजित पवारांचं स्नेहभोजन। चुलते अरुण तनपुरे यांच्या पाठोपाठ प्राजक्त तनपुरेही अजित पवारांसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू। समुद्रात डुबे डुबे कर मारेंगे अशा आशयाचं टी-शर्ट घालत निशिकांत दुबेंना संदीप देशपांडेंनी डिवचलं। मी विधिमंडळाच्या कामकाजात कुठलाही अडथळा आणला नाही, गाण्यातून व्यंगात्मक टीका केली। शिंदेंची तुलना संपूर्ण महाराष्ट्र विधानसभेशी करता येणार नाही, हक्कभंगाच्या नोटीसला कुणाल कामराचं उत्तर। ठाकरे गटाचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगर प्रमुख मामा राजावाडे यांचा आज भाजपात प्रवेश। नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा।